महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा मानहानीकारक पराभव झाला. या पराभवामुळे भाजपमध्ये निराशाचे वातावरण आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झाल्यामुळे कट्टर कार्यकर्ता निराश झाला. पाटील यांचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे संजय अधिकारी नावाच्या कार्यकर्त्याने आत्महत्या केली. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माजी खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भिवंडी मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांचा पराभव केला. आपला नेता पराभूत झाल्यामुळे साहजिकच कार्यकर्ते दुखावले गेले होते. शहापूर तालुक्यात राहणाऱ्या संजय अधिकारी या तरुण कार्यकर्त्याने आपल्या साहेबांचा पराभव जिव्हारी लागून घेतला. यातूनच संजय अधिकारी यांनी राहत्या घरी सरलांबे येथे गळफास घेऊन आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं. संजय हा नेहमी कपिल पाटील हे विजयी होणार असं सगळ्यांना सांगत होता, पण पाटील यांचा पराभव संजय पचवू शकला नाही. संजय हा माझा प्रचंड चाहता होता. तो भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. त्यामुळे भाजपच्या कोणत्याही कार्यक्रम असो किंवा आंदोलन असो, तो सर्वात पुढे असायचा. संजयच्या जाण्याने भाजप आणि मी फार मोठा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. मला या गोष्टीची माहिती मिळताच माझ्या कुटुंबातील सहकाऱ्यांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी भेट घेऊन अधिकारी कुटुंबाचे सांत्वन केले. संजय हा एकुलता एक घरचा आधार होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि 2 मुली व लहान मुलगा असा परिवार आहे. त्याच्या सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्या कपिल पाटील फाउंडेशन मार्फत यापुढे करण्यात येणार आहे, अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.